जे होताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा हा सामना. पहिलं षटक अनिवार्य पाऊल पेच आणि या पाऊल पेचच्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती गणेश सोडणकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पारितोषिक येते पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली तर 500 रुपयाचं पारितोषिक दर्शन गावडे यांच्याकडून गोलंदाज गणेशसाठी असेल. पाऊल पेचचं पहिलं षटक आणि लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकी एंडवरती बबल नाईक सज्ज होताना पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्फोटक फलंदाज छोटा पॅकेज बडा धमाका अगदी मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारा हा फलंदाज आणि मोठ्या फटक्यांसाठी या फलंदाजची ओळख बबल नाईक स्ट्रायकी एंडवरती आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला चेंडू गणेश सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती राईट अप राऊंड विकेट स्ट्रायकी एंडवरती बबल. पहिला चेंडू ऑन सेटला मोठा फटका जरूर खेळला परंतु चेंडू हवेत शॉर्ट वेलेला क्षेत्ररक्षक जज करतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट गणेश सोडणकर या गोलंदाजाने मिळवली आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट बबल नाईक या बॅटरची आक्रमक फलंदाज बबल नाईक 0 धावसंख्येवरती होईल बाद. पहिला धक्का बसतोय वेदा परिस्फोट बातोड क्रिकेट संघाला. थँक्यू. आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूवरती विकेट जर गोलंदाजाने घेतलेली त्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य दर्शन गावडे यांच्याकडून येते. पहिल्याच चेंडूवरती विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि गणेश सोडणकर या 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतो. पहिल्या चेंडूवरती बबलला बाद केले. मोठ्या फटक्याचा प्रयत्न मिस्टामिंग फटका शॉर्ट स्क्वेलेगला एक कमालीचं झेल टिपलं क्षेत्ररक्षण आणि गणेश यांनी चांगली सुरुवात केली. आपल्या संघासाठी जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यावरती आई माऊली तळवणे क्रिकेट संघाने तो निर्णय येणाऱ्या काळात यशस्वी करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती ही विकेट आणि पहिल्या चेंडूवरती दबाव आणणारा हा चेंडू गोलंदाज गणेश याचा पाहायला मिळतो. नवीन फलंदाज वनआउट बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती विशाल नाईक विनय यांची साथ देण्यासाठी मैदानात पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती 0 धावसंख्येवरती बबल माघारे परतले विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळी आडवा बॅटने फटका खेळा ऑनसाईडच्या क्षेत्रात मिडविकेटला चेंडूचा प्रवास डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे त्यांना जोपर्यंत रोखतील चेंडू 1 धाव्या चेंडूवरती विशालच्या बॅटमधून एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं ओपन होताना पाहायला मिळते या धावपलकावरती. 4 षटकांचा सामना. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर एक संयमी फटका पाहायला मिळाला. सिंगलने स्ट्राईक रोटेट केले. यावेळी स्ट्रायकी एंडवरती फलंदाज विनय पावडोजी सज्ज असेल पहिला चेंडू खेळण्यासाठी. लेफ्ट हँडर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही आक्रमक फलंदाज परंतु सुरुवातीलाच विकेट निघाल्यानंतर येणाऱ्या काही चेंडूवरती कशा प्रकारचे फलंदाजी असेल या पाऊलपेच्या षटकादरम्यान ते पाहावं लागेल. याही वेळी चांगला चेंडू पुढे टाकला वेगात गतीने हलक्या तरे मनगड्याच्या सहाय्याने चेंडू फक्त वळवला शॉर्ट स्क्वेलेला क्षेत्ररक्षकाने जरूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं परंतु 1 धाव रोखू शकले नाहीत. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. पहिलं षटक पाऊलपेचं षटक गोलंदाजी मार्कवरती गणेश सोडणकर याचा भेदक मारा सुरुवातीच्या पहिल्या षटकादरम्यान पाहायला मिळतो फलंदाजांच्या विरोधात. याही वेळी चांगला चेंडू लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उंची प्राप्त करणारा उसळी घेणारा हा चेंडू फलंदाज विशाल नाईक याच्या अगदी खांद्याच्या जवळून चेंडू पोहोचलाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती चांगले गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी लेफ्ट हँडर बॅटरसाठी राईट आर्म राऊंड विकेट तो कोण करून गोलंदाजी करण्याचा जो प्रयत्न मैदानात झालाय तो सफल देखील होतोय मैदानात. याही वेळी पुढे टाकलेला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळ्या मिडविकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने चेंडू अडवण्यासाठी चांगला ताबा मिळवला चेंडूवरती चेंडू रोखला देखील. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती विशाल या बॅटरला आणि एकेरी धाव आलाय झेल खाली. या षटकाची सुरुवात विकेट प्राप्त करत असताना आणि या षटकाची सांगता देखील गोलंदाज गणेश याने विकेट मिळवत असताना केले. 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 3 धावा धावपलकावरती एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. पाऊलपेचं पहिलं षटक गणेश सोडणकर यांचं भेदक मैदानात पाहायला मिळालं. विकेट प्राप्त करणारे हे सफलतापूर्वक षटक समाप्त होते. प्रतिस्पर्धी वेदा परिस्फोट बातोड क्रिकेट संघाला सुरुवातीच्या पहिल्या षटकात 2 मोठे धक्के दिले गणेश सोडणकर या बॅटरने. विनय देखील माघारी परतलाय. बदलाय डगआउटचा शिकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दाजी नाईक.
नवीन फलंदाज दाजी नाईक, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा हा बाहुबली बलशाली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. विशाल नाईक यांची साथ देण्यासाठी पहिलं षटक गणेश सोडणकर यांचं कमालीचं षटक, अप्रतिम षटक पाहायला मिळालं. 2 विकेट मिळवल्यात आपल्या संघासाठी आणि फक्त 3 धावा खर्च करणारं हे पावपेचं षटक पुढे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला थोडंसं निराश करणारं देखील मैदानात पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजीत बदलाव. आई माऊली तळव अर्जुन गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकी एंडवरती विशाल नाईक, नॉन स्ट्रायकी एंडला दाजी नाईक. लेफ्ट हँडर आणि आता राईट हँडर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला जर पाहिलं तर थोडीशी अडखळत सुरुवात. पहिला चेंडू अर्जुन या गोलंदाजाचा असेल. फुलटॉस चेंडू, फटका शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळायचा, चांगला क्षेत्ररक्षण, अगदी क्रॅकिंग फटका विशालच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षणाने रोखलाय. एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि 1 या धावेने सागिक धाव संख्या 4 धावा धावपलकावर. पहिला चेंडू लोअर फुलटॉस आणि त्यावरती 1 धाव निघत असताना सागिक धाव संख्या 4 धावा या धावपलकावरती. सिंगल स्ट्राईक रोटेट यावेळी स्ट्रायकी एंडवरती दाजी नाईक. अर्जुन गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी थोडीशी दिशा बदलली, राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, फटका, मिस टायमिंग, हवेत खेळ आहे. संदीप विकेटची, मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आले झेल खाली. प्राइस गोल्डन विकेट. दाजी नाईक गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात झेलबाजच्या स्वरूपात एक मोठी विकेट आई माऊली तळवडे क्रिकेट संघाला मिळवली. समोरच्या विस्फोटक आणि घातक फलंदाजाला यावेळी बाद करण्यात आले. कमालीची गोलंदाजी, अचूक टप्पा सातत्याने मैदानात राखलाय. प्रत्येक गोलंदाजीने पहिलं षटक गणेशाचं सफलतापूर्वक षटक आणि त्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान देखील एक युवा गोलंदाज अर्जुन उभरता सितारा आई माऊली तळवणे क्रिकेट संघातील त्याने देखील सफलता मिळवली. आपल्या संघासाठी यश मिळवलंय. या षटकादरम्यान प्राइस विकेट, गोल्डन विकेट. दाजी नाईक गोल्डन डकचे शिकार. 3 संख्या या धावपलकावरती 4 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघ. तीन बाद सागिक धावसंख्या 4 धावा धावपलकावरती. चांगले गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अर्जुन या गोलंदाजाकडून देखील. नवीन फलंदाज विदुल मैदानात. यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जोपर्यंत आले चेंडू रोखण्यासाठी 1 धाव्या चेंडूवरती. हे चांगल्या क्रिकेट मैदानात मोठ्या फटक्याच्या मोहात न जाता, मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात न जाता यावेळी पहिल्या चेंडूला सन्मान दिला. ड्राईव्ह केलं, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. सांघिक धावसंख्येत देखील बदलाव धावपलकावरती. 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्या. सुरुवातीचे 3 खंदे फलंदाज माघारे परतले. संघाचे शिलेदार विस्फोटक फलंदाज माघारे परतल्यानंतर विदुल आणि विशाल नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिंगल स्ट्रायकी एंडवरती यावेळी विशाल नाईक. चांगला चेंडू वाढवा बॅटने मोठ्या फटक्याचा प्रयत्न मिळवला. क्षेत्ररक्षक आले संधी रनआउटसाठी याही वेळी असेल, परंतु थोडीशी ढिलाई पाहायला मिळाली. 1 धाव पुढे झाले या चेंडूवरती. फटका खेळल्यानंतर चांगला ताळमेळ देखील मैदानात पाहायला मिळालाय. विशाल आणि विदुल या 2 बॅटरच्या दरम्यान 1 या धावेने सागिक धाव संख्या 6 धावा धावपलकावरती. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा आणि त्याचबरोबर खराब चेंडूवरती मोठे फटके. या परिसूत्राने फलंदाजी करावे लागेल वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघांच्या फलंदाजांना. सुरुवातीला 3 मोठे धक्के, त्यातून स्थिर स्थावर करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ओव्हरपिच चेंडू, समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका, डीप वाडी स्लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. आणि याही वेळी विदुलचा जो मोह होता मोठ्या फटक्यासाठी, जो इरादा मोठ्या फटक्यासाठी, तो देखील इरादा अयशस्वी ठरतोय. अर्जुन याने अजून 1 विकेट मिळवली आपल्या संघासाठी. विदुल हा देखील फलंदाज थोडासा निराश आणि हताश मनाने माघारी परततोय, बनतोय डगआउटचा शिकार. 4 बाद संख्या 6 धावा या धावपलकावरती. थोडीशी नाजूक स्थिती वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघाची या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना आई माऊली तळवणे क्रिकेट संघाच्या विरोधात. सकाळचं सत्र थोडंसं जर पाहिलं तर अगदी स्लो विकेट आणि या खेळपट्टीवरती मोठे फटके खेळ प्रयत्न सातत्याने चालू आहेत. वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघाच्या प्रत्येक फलंदाजाकडून ते सर्व प्रयत्न यावेळी असफल ठरताना पाहायला मिळतात. प्रतिस्पर्धी गोलंदाजी कमालीची, अप्रतिम गोलंदाजी, विकेट
एका मागोमाग एक मिळवले जातात आपल्या संघासाठी. आई माऊली तळवणे क्रिकेट संघाचा गोलंदाज अर्जुन आणि त्याचबरोबर गणेश याच्या माध्यमातून देखील सकाळचं सत्र टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय संघाच्या कडधाडाने. तो निर्णय आतापर्यंत जर पाहिला तर नक्कीच यशस्वी होताना मैदानात पाहायला मिळाला, कारण चांगले गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदकता आणि ती दाहकता गोलंदाजीतील मैदानात दाखवले. गणेश आणि गोलंदाज अर्जुन याने विकेट सातत्याने मिळवल्यात आपल्या संघासाठी. विदुल माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सिद्धेश स्ट्रायकिंग एंडवरती असेल. 4 बाद सागिक धावसंख्या 6 या धावफलकावरती. षटकातील अंतरिम चेंडू, यावेळी सगळा चेंडू थोडासा जर पाहिला तर गोल्डन स्पॉटवरती चेंडू टाकला, वेगात गतीने पडल्यानंतर वेगात निघालाय. विकेट किपर याच्या हातामध्ये स्थिरावला. अंतिम चेंडू निर्धाव टिकतोय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सागिक धावसंख्या प्रतिषटक 3च्या सरासरी 6 धावा धावपलकावरती. गणेशाचं पहिलं षटक 3 धावा 2 विकेट आणि दुसऱ्या षटकादरम्यान देखील अर्जुन याचं हे षटक 3 धावा खर्च करत असताना त्याने देखील 2 विकेट मिळवल्यात आपल्या संघासाठी. दोन्ही षटकं जर पाहिले तर आपल्या संघासाठी इकॉनॉमिकली षटकं पाहायला मिळालीत. मोठ्या फटक्यात आणि त्याचबरोबर सिंगल डबल धावांना पूर्णपणे रोखणारी ही गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये कंजूशी करणारी गोलंदाजी आई माऊली तळवणे क्रिकेट संघाकडून या आजच्या दिवसात पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल सई स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष सिद्धेश्वर दाळकर उभादाणे या दोन संघादरम्यान. यानंतर सामना असेल रुई स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष सिद्धेश्वर दाळकर उभादाड्या या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाकडे जर आपण उपस्थित मैदानात असाल तर एक इनिंग झाल्यानंतर आपण लगेच टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं. गोलंदाजी बदलाव आयुष गोलंदाजीसाठी. आयुषचा पहिला चेंडू आडवा बाटने फटका डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू हवाई सफर करेल, निघेल सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. विशाल लायग्याच्या बॅटमधून पहिला दमदार क्रॅकिंग अफलातून षटकार आयुषच्या विरोधात. पहिले 2 षटकात जर पुढे दबाव आणलाय फलंदाजावरती, दडपण आणलं होतं गोलंदाजाने, परंतु आयुषच्या विरोधात विशाल लायग्याचा पहिल्या चेंडूवरती हा तडाखेबंद फटका, तडाखेबंद षटकार मैदानात स्पेलेक्सच्या क्षेत्रात. आणि या षटकाने सागिक धावसंख्या 12 वरती. मागील 2 षटकांचा दबाव मैदानात जरूर पाहायला मिळाला, परंतु तो दबाव हटवलाय पहिल्या चेंडूवरती एका मोठ्या फटक्याने विशाल नाईक या बॅटरने. विशालने 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले, तर दर्शन गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. याही वेळी चांगला चेंडू पायावरती, चेंडू ऑन सेटला खेळ आहे, फटका फ्लिकचा फटका बेड विकेटवरून क्षेत्ररक्षक अगदी वेगात गतीने आला, चेंडूवरती ताबा मिळवला, चेंडू अडवलाय आणि त्याच पुढे एकच धाव या चेंडूवरती मित्रांनो पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाला प्रयत्न दुसऱ्या धावेचा तो देखील रोखलाय, कारण चांगल्या क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून एकेरी धावेने सागिक धावसंख्या या धावपलकावरती 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका बिग हिट 6 धावांसाठी आणि त्यानंतर सिंगल लेग. यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सिद्धेश असेल सज्ज पहिला चेंडू फेस करण्यासाठी या षटकादरम्यान. फुल टॉस चेंडू स्पेलिंगला फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, झेलची संधी, थोडीशी ताकद अपुरी पडली आहे. फुल टॉस चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु इथे विकेट येताना पाहायला मिळते आयुष्या गोलंदाजासाठी. सिद्धेश बॅक टू द पवेलियन, अजून एक विकेट सगळे 5-5 सागिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावरती. विशाल नाईक बॅटमधून मोठा फटका फुलटॉस चेंडूवरती मागील पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर जर पाहिलं तर यावेळी फुलटॉस चेंडू सिद्धेश या बॅटर्ससाठी. प्रयत्न चांगले होते मोठ्या फटक्यासाठी, परंतु स्पेलिंगला क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात त्याच ठिकाणी हा फटका खेळण्यात आला सिद्धेशच्या फलंदाकडून. आणि तिथे जर पाहिलं तर एक चांगलं झेल सिद्धेश या बॅटरचं पकडलं क्षेत्ररक्षकाने. 5वा धक्का सागिक धाव 5-13 या धावपलकावरती. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे स्ट्रायकिंग एंडवरती विशाल याची साथ देण्यासाठी. वन डाऊन बॅटर विशाल नाईक एका बाजूने संघासाठी धावा बनवतोय, सिंगल डबल आणि त्याचबरोबर खराब चेंडूवरती मोठे फटके. या रणनीतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विशाल नाईक या बॅटरकडून पाहायला मिळते. नवीन फलंदाज समीर सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला चेंडू तो फेस करेल या इनिंग दरम्यान. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची आतील घेत असताना चेंडू जर पाहिला तर स्लिप पॉइंटला निघाला. 1 धाव तर नक्कीच पेल या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या धावपलकावरती 14 धावा 5 गड्यांच्या मोबदल्या. सिंगलने स्वतःचं खातं उघडलंय फलंदाज समीर या बॅटरने.
आणि या सिंगल स्ट्रायकिंग एंडवरती यावेळी लेफ्ट हँडर फलंदाज सज्ज असेल विशाल नाईक. आयुषच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, परंतु त्यानंतर एक विकेट देखील आयुषने मिळवली या षटकारावर आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा तो दबाव आणण्याचा प्रयत्न या षटकात. पूल काढण्याचा प्रयत्न, बेस्ट एक फटका, चेंडू हवेत खेळल्या फॉरवर्ड स्पेलेक्सच्या क्षेत्रात चेंडूचा प्रवास झाला. एक धावचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलाय दोन्ही फलंदाजाने आणि चांगला रडेक बिटवीन द विकेट. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडू अडवण्यासाठी पिक करण्यासाठी 2 धावेने सागिक धावसंख्या. धावफलकावरती 16 धावा. सकाळचं सत्र माग कालच्या दिवसात जर पाहिलं तर सकाळच्या सत्रात 31 धावांचा बचाव, 30 ते 35 किंवा 40 धावा देखील एक चांगला फायटिंग टोटल पाहायला मिळते धावफलकावर. फुल टॉस चेंडू आडवा बाट्टे फटका खेळा, शॉर्ट स्क्वेलिंगला चांगलं क्षेत्ररक्षण परंतु थोडंसं फंबलिंग आणि याचाच फायदा दोन्ही फलंदाजाने उठवलाय. अंतिम चेंडूवरती एक धाव बनली आहे विशालच्या बाडपदवाडे. एकेरी धावेने सागिक धावसंख्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर 5 गडी बाद झाल्यानंतर प्रथम फलंदाजी या सामन्यादरम्यान वेदा परिस्फुट मातोंड क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. येणारा 6 चेंडूंचा एका षटकाचा खेळ बाकी. या पहिल्या डावातील सांगता करणारा षटक असेल आणि या सांगता करणाऱ्या षटकात कोणता गोलंदाज असेल आई माऊली तळवडे क्रिकेट संघाकडून हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 3 षटकांचा विचार केला, मागील 2 षटकात 6 धावा खर्च करण्यात आल्यात, परंतु तिसऱ्या षटकादरम्यान 11 धावा खर्च करणारं हे षटक गोलंदाज आयुष्याचं, ज्यामध्ये एक विकेट देखील प्राप्त करणारं हे षटक समाप्त होतंय. 3 षटकादरम्यान 17 धावा प्रति षटक जर पाहिलं तर नक्कीच आता 6ची सरासरी जवळपास राखली आहे वेदा परिस्फुट मातोंड क्रिकेट संघाने. येणारा 6 चेंडूंचा खेळ बाकी. इथून जर 10 ते 15 धावा बनल्या तर नक्कीच सकाळच्या सत्रात या खेळपट्टीवरती त्या धावा रोखण्यासाठी एक चांगला फायटिंग टोटल देखील असेल वेदा परिस्फुट मातोंड क्रिकेट संघासाठी. परंतु त्यासाठी आता मोठे फटके आणि प्रत्येक चेंडूवरती संयम दाखवत असताना सिंगल डबल धावा देखील घ्यावा लागतील. विशाल नाईक स्ट्रायकिंग एंडवरती आतापर्यंत एक षटकार विशालच्या बॅटमधून. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती ओमकार पाहायला मिळतोय आई माऊली तळवडे क्रिकेट संघाकडून. स्ट्रायकिंग एंडवरती विशाल नाईक सज्ज झालाय पहिला चेंडू खेळण्यासाठी या अंतिम षटकादरम्यान. क्षेत्ररक्षाचा विचार केला, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, ऑफ साईडला लॉग ऑफ तैनात, डीप स्वीपर कव्हर तैनात 30 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू पुलचा फटका मिड विकेटला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षक, आतमध्ये चेंडू ढकललाय, स्मॅश केलाय, एक धाव तर बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी स्ट्रायकिंग एंडला आणि या 2 धावा पुढे होतील, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल करणारा होता. फटका देखील चांगला होता विशाल नाईक याच्या बॅटमधून, परंतु हा मोठा फटका रोखलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सिद्ध केलाय तळवडे क्रिकेट संघाच्या या क्षेत्ररक्षकाने. महत्वाच्या 4 धावा आपल्या संघासाठी रोखल्यात आणि या 2 धावेने सागिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न मैदानात. याही वेळी पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका ऑन साईडला वाडी स्लॉंग ऑनला डीप कावकोडाला चेंडूचा प्रवास मैदानातील थोडासा खराब आउटफील्ड आणि याचाच फायदा झाला विशालला. चेंडू दिशा बदलली आहे, डीप कावकोडच्या क्षेत्ररक्षकाला चकवा निर्माण करत असताना चेंडू झालाय फरार, निघालाय. त्यानंतर हा चौकार विशालच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 6 धावा बनल्यात. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय, एकच धाव तर नक्कीच मिळेल या चेंडूवरती. शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जोपर्यंत रोखण्यात आलाय सिंगल कम्प्लीट आणि या सिंगलने सागिक धावसंख्या 24 धावा या धावफलकावर. ओमकार याचं अंतिम षटक, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक चांगला चेंडू ज्यावरती 1 धाव खर्च करण्यात आले. आतापर्यंत 3 चेंडूवरती 7 धावा खर्च करणार आहे अंतिम देत षटक ओमकार या गोलंदाजाचं तळवडे क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. अंतरिम 3 खेळ अजून बाकी या षटकातील. फुल टॉस चेंडू बॅक टू द बॉलर, फटका स्वतःच्या फलत्रूमध्ये चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न ओमकार या गोलंदाजाचा, परंतु हे कठीण झेल कडे वेगा चेंडू ट्रॅव्हल करत होता. अगदी ताकदवर फटका, समीरच्या बॅटमधून ताकद झोकली होती या फटक्यामध्ये, परंतु एकच धाव मिळाली. एकेरी धावेने सागिक धावसंख्या ही धावफलकावरती 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीला जर पाहिलं तर विकेट एकामागोमाग एक गमावली. बबल 0 या धावसंख्येवरती, विनय पावडोजी 1 या धावसंख्येवर, दाजी नाईक 0 या धावसंख्येवरती, विदुल 1 या धावसंख्येवरती आणि सिद्धेश 0 या धावसंख्येवरती. हे 5 फलंदाज लवकर तंबूत परतले आणि त्याचमुळे धावसंख्येला देखील रोधकता लावणारे ते गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाले. पंचांकडे नजरा फिरल्यात, स्क्वेअरसाठी मागणी करण्यात आली आणि पंच वळत आहेत, इशारा करतायत. स्क्वेअर चेंडूचा दोन्ही हात समांतर करत असताना आणि यावेळी इनफिल्ड पंचाने रिव्ह्यू केलाय स्क्वेअर चेंडू पाहण्यासाठी.
प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू जो देण्यात आलाय स्पेअर चेंडूसाठी. फेअर डिलिव्हरी धाव चेंडू असेल. यावेळी तिसऱ्या पंचाने निर्णय कळवलाय. चेंडू जर पाहिला तर अगदी योग्य टप्प्यावरती वाईड ऑर्करचा प्रयत्न गोलंदाज ओमकार याचा आणि तो सफल देखील झालाय. सगळे गोलंदाजी अंतिम 10 षटकादरम्यान तिसऱ्या पंचांकडून फेअर डिलिव्हरी हा निर्णय आला. त्यामुळे निर्धाव चेंडू अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी. अंतिम चेंडू या षटकातील स्ट्राईक एंडवरती विशाल नाईक 24 धावा धावपलकावर 25 धावा धावपलकावरती. यावेळी मोठा फटका विशालच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अंतिम चेंडूवरती षटकार विशालच्या बॅटमधून एक विशाल काय षटकार मैदानात अंतिम चेंडूवरती पाहायला मिळाला ओमकारच्या विरोधात आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 31 धावा धावपलकावर. पहिल्या इनिंगचा पहिला पुणे क्रिकेट संघाने घेतल्या सुरुवातीची 2 षटकं भेदक मारा विकेट प्राप्त करणारे दोन्ही षटकं आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात आयुष्याच्या विरोधात 11 धावा. अंतिम षटकात ओमकारच्या विरोधात देखील 1 चौकार 1 षटकार 13 धावा खर्च करणारे हे षटक विकेटचं खातं खाली राहिलं आणि विशाल नायगेने आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा या बनवल्यात. 27 धावांची विशालची खेळी या सामन्यादरम्यान नाबाद ही खेळी पाहायला मिळाली. 31 धावा बनल्यात सामन्यात. माऊली तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधात आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना वेदा परेस्पूड मातोंड विपक्ष माऊली तळवडे आणि या दोन संघादरम्यान कोणता संघ पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करेल येणाऱ्या काळ मैदानाच्या आतमध्ये ठेवलेल्या पहिल्याच इनिंग दरम्यान जर पाहिले तर गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. गोलंदाजांचं वर्चस्व या सामन्यात पाहायला मिळालं परंतु या 32 धावांचा पाठलाग होईल की रोखला जाईल या 32 धावांना मैदानाच्या आतमध्ये वेदा परेस्पूड मातोंड क्रिकेट संघांच्या गोलंदाजाकडून. सिद्धेश्वर दाळकर उभादांडा रुई स्पोर्ट वेंगुर्ला यानंतरचा हा दुसरा सामना आजच्या दिवसातील असेल. गोलंदाजासाठी पारितोषिक येतं. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली तर दर्शन गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या इनिंग दरम्यान देखील आपण पाहिलं दर्शन गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पहिल्याच चेंडूवरच्या विकेटवरती
आणि गणेश सोडणकर त्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय, ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती बबल नाईक या बॅटरची. आणि आता पुन्हा एकदा या दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजासाठी हे पारितोषिक, पहिल्या चेंडूवरती जर विकेट मिळवली तर 500 रुपयाचा पारितोषिक दर्शन गावडे यांच्याकडून या सामन्यादरम्यान 32 धावांचा पाठलाग. आणि या 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती गणेश सोडणकर आणि त्याच्या बरोबरला नॉन स्ट्रायकी एंडला विशाल लॉस्ट्राकी एडला पंचांचा इशारा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामन्याला सुरुवात, दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 24 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण या सामन्याचं कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेदरम्यान. त्यामुळे 32 धावांचा पाठलाग आणि 32 धावांचा बचाव या सामन्यादरम्यान कशा प्रकारे असेल, एक रोमांचक लढत नक्कीच पाहायला मिळेल क्रीडा रसिकांना. पहिलं षटक विशाल नाईक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वेगात गतीने टाकलाय, कव्हरला प्रयत्न, पुढे टाकलेल्या चेंडू वेगात गतीने विकेट किपर विनय पावणोजी यांच्या हातामध्ये स्थिरावताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळाले गोलंदाज विशाल नाईक यांच्या करवी. पहिला चेंडू अगदी वेगात गतीने निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावरती या पावलप्लेच्या षटकादरम्यान लेफ्ट आर्म राऊंड विकेट. याही वेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू जर पाहिला तर निघालाय शॉर्ट बॅकवर्ड स्पेलेगच्या क्षेत्रात. विकेट किपर विनय पावणोजी जोपर्यंत चेंडू रोखतायत एक धाव या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं ओपन होतं या धावपलकावर. 32 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान. आई माऊली तळवणे क्रिकेट संघाकडून गोलंदाजीत जर पाहिलं तर चमकदार आणि प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाजाने पुढं पडे चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली, परंतु आता फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागली मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला चेंडू वेगात गतीने टाकलाय, समोरच्या दिशेने फटका. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय फलंदाज प्रतिक्रियाने. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती विशाल नाईक लेफ्ट हँडर पेसर गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांना रोखणारी ती गोलंदाजी ही मैदानात सातत्याने करावी लागेल. फ्रंटफूटचा वापर केलाय, समोरच्या दिशेने स्टेट डाऊन डी ग्राउंडचा फटका, चेंडू डीप लॉंग ऑनला झालाय फरार, निघालाय षटकार. प्रतीकच्या बाडमधून विशालच्या विरोधात पहिला दमदार क्रॅकिंग षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रतीकच्या बॅटमधून विशालच्या विरोधात फ्रंटफूटचा वापर केला, पावले पुढे सरकवले, ओव्हरपिच चेंडू केला आणि त्यावरती स्टेट डाऊन डी ग्राउंड समोरच्या दिशेने हा षटकार. 7 धावा धावपलकावरती 32 धावांचा पाठलाग प्रतीकच्या बॅटमधून. दुसऱ्या चेंडूचा सामना फटका मैदानाच्या आतमध्ये. यावेळी खोलवर टप्पाचा चेंडू, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला चेंडू रोखलाय परंतु एक धाव रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक सिंगलने. सांघिक धावसंख्येत बदलाव धावपलकावरती 8 धावा बिनबाद. 32 धावसंख्येचा पाठलाग हा मैदानात केला जातोय. आई माऊली तळवणे क्रिकेट संघाकडून एक मोठा फटका आल्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट. यावेळी यू मिस मी डेफिनेटली हिट यू गणेश सोडणकर याची विकेट. विशाल नाईक याच्या खात्यामध्ये दांडी गोल केली. मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल केले फलंदाज गणेश याला. पहिला धक्का आई माऊली तळवणे क्रिकेट संघाला बसलाय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू यष्ट्यांचा वेग खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 1 बाद 8 वया धावपलकावरती. चेंडू हे समीकरण या सामन्याचं गोलंदाजीमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. वेदा परेस्फूट भातून क्रिकेट संघाकडून दुसऱ्या षटकादरम्यान सिद्धेश हा गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुन्ना. नॉन स्ट्रायकी एंडवरती स्ट्रायकी एंडवरती प्रतीक हा बॅटर पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण कंपल्सरी चीज आणि त्याचमुळे हा सामना अंतिम षटकापर्यंत नक्कीच निघताना पाहायला मिळेल. कारण दोन्ही आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत. पहिल्या इनिंग दरम्यान ज्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळाली
आई माऊली तळवणे क्रिकेट संघाकडून कौतुक करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाचं. समोरचे विस्फोटक फलंदाज आणि त्या विस्फोटक फलंदाजांना रोखणारी ती गोलंदाजी आणि या दुसऱ्या इनिंग दरम्यान या 32 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती फलंदाज प्रतीक सज्ज झाला. पहिला चेंडू खेळेल या दुसऱ्या षटकादरम्यान. फुल टॉस चेंडू फटका शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रात खेळ. राजेश आला चेंडू रोखण्यासाठी, जोपर्यंत रोखला 1 धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या परावर्तित होते धावफलकावरती 9 गडी बाद या धावफलकावर. सिंगल स्ट्राईक रोटेड यावेळी स्ट्रायकी एंडवरती मुन्ना सज्ज असेल. बाट्य फटका खेळ आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बबल नाईक पाहायला मिळतो स्क्रीनवरती. चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबलिंग आणि याचाच फायदा उठवलाय दोन्ही फलंदाज. थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षणात आणि या ढिलाईचा फायदा दोन्ही फलंदाजाला उठवलाय. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये चांगली कामगिरी. 2 धावा निघाला त्या चेंडूवरती आणि या 2 धावेने सागिक धावसंख्या धावफलकावरती 11 धावा 1 गडी. सिंगल डबल धावा रोखाव्या लागतील, परंतु यावेळी जर पाहिलं तर स्विच हिटचा चांगला फटका गलीच्या क्षेत्रात खेळ्या, ज्या ठिकाणी बेल फक्त एकच धाव कारण निर्बंध क्षेत्र आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. मुन्नाच्या बाळपुढे एक चांगला फटका, परंतु हे मैदान जर पाहिलं तर काहीसे नैसर्गिक अडथळे आणि त्याचबरोबर निर्बंध क्षेत्र देखील धावांना आणि त्याच ठिकाणी फटका खेळाय गलीच्या क्षेत्रात. मुन्ना बॅटर सिंगल मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगल स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी स्ट्रायकी एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज प्रतीक असेल सज्ज. 32 धावांचा पाठलाग धावफलकावरती. 12 धावा 1 गडी बाद झाल्यानंतर सलामीचा गणेश माघारे परतल्यानंतर मुन्ना स्ट्रायकी एंडवरती. फटका खेळा लॉंग ऑफच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक विदुल पाहायला मिळतो डीप मध्ये. चेंडू रोखलाय फेक स्ट्रायकी एंडवरती. विकेट किपर विनय पावणोजी यांच्याकडे एकच धाव या चेंडूवरती मेल आणि या एकेरी धावेने सागिक धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. सिंगल डबल धावाने आता धावांचा पाठलाग मैदानात केला जातोय. 32 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान आई माऊली तळवणे क्रिकेट संघाकडून. पुन्हा एकदा फ्रंट फूटचा वापर केलाय. समोर पुढे आलेत मोठ्या फटक्यासाठी. ऑन सेटला मिडॉनला चेंडू रोखलाय क्षेत्ररक्षण आहे, परंतु 1 धाव रोखू शकलेले आहेत. प्रत्येक चेंडूवरती धावा बनवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज संयम राखत असताना सिंगल डबल धावा. खराब चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचे ते प्रयत्न देखील दुसऱ्या षटकादरम्यान. सिंगल डबल धावाने सागिक धावसंख्या 14 या धावफलकावर. शॉर्ट चेंडू कटचा फटका खेळ्या पॉईंटच्या क्षेत्रात चांगले क्षेत्ररक्षण संकेत याच्याकडून पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पॉईंटच्या क्षेत्रात. अंतिम चेंडूवरती देखील 1 धाव प्रतीकच्या बॅटमधून आणि 1 या धावेने सागिक धावसंख्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा या धावफलकावर. 32 धावांचा पाठलाग 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि अजूनही 17 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान. यानंतर सामन्यात रोहित स्फोट वेंगुर्ला सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ कडधार टॉससाठी रोहित स्फोट वेंगुर्ला संघाचा कडधार प्रतीक उपस्थित होतोय टॉससाठी. विनंती असेल सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा संघ कडधार आपण टॉससाठी यायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती राजेश हा गोलंदाज पाहायला मिळतो या तिसऱ्या षटकादरम्यान. हे षटक खूप महत्त्वाचं असेल कारण 12 चेंडूवरती 17 धावा बनवायचा आहे. ज्या षटकात मोठे फटके निघाले तर अंतिम षटकात सामना पूर्णपणे सोपा बनेल आई माऊली तळवणे क्रिकेट संघाला. परंतु या षटकात जर विकेट मिळवल्या तर नक्कीच अजून दबाव वाढवला जाईल अंतिम षटकात प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. पहिल्या चेंडूवरती विकेट राजेशने घेतली तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक दर्शन गावडे यांच्याकडून येते. राजेश या गोलंदाजासाठी देखील दर्शन गावडे यांच्याकडून आज पारितोषिकांचा वर्षाव प्रत्येक खेळाडूवरती. आतापर्यंत या 500 रुपयाचा मानकरी देखील एक खेळाडू ठरलाय गणेश सोडणकर, ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंगसाठी राजेशने पहिल्या चेंडूवरती जर विकेट मिळवली तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक दर्शन गावडे यांच्याकडून जे लावण्यात आलंय. फुल टॉस चेंडू फटका बीस टायमिंग बॅकवर्ड स्पेलेकच्या क्षेत्रात खेळ आहे. नैसर्गिक अडथळा मैदानातील आउटफील्ड जर पाहिलं तर थोडंसं चॅलेंजिंग आणि त्याचमुळे चेंडू देखील जर पाहिलं तर स्पेलेकला रोखलाय. एकच धाव्या चेंडूवरती एकेरी धावेने सागिक धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 16 धावा. 32 धावांचा पाठलाग अर्धा जर पाहिला तर पल्ला पार केला जातो. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना क्रिकेट संघाकडून अर्धा प्रवास अजून पार करायचा आहे. 11 चेंडू आणि 16 धावा. यावेळी मोठा फटका मुन्नाच्या बॅटमधून वाईड स्लॉंग आपला चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवलाय. राजेशच्या विरोधात मोठा बिग हिट षटकार मैदानात मुन्नाच्या बॅटमधून आणि या षटकाने सागिक धावसंख्या धावफलकावरती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
मुन्नाच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये एक मोठा हल्ला. राजेशच्या विरोधात फ्रंटफूटचा वापर केलाय. थोडीशी पावले पुढे सरकवले. अगदी बॉल चेंडूपासून पोहोचत असताना हा मोठा फटका लॉंग ऑफच्या वरून 6 धाबांसाठी. पहिल्या इनिंगमध्ये धावांसाठी संघर्ष आपण पाहिला, परंतु यावेळी दुसऱ्या इनिंग दरम्यान दुसऱ्या डावामध्ये या धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके, संयमी क्रिकेट. मुन्ना आणि प्रतीक या बॅटरकडून 6 धावे, सागिक धावसंख्या 22 धावा धावपलकावर. विजयासाठी 10 चेंडू आणि 10 शॉर्ट चेंडू. पुलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळ्या. निर्बंध क्षेत्र घोषांकी क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकच धावा चेंडूवरती. मेल फलंदाज पुन्हा याला. एकेरी धावेने सागिक धावसंख्या 23 धावा धावपलकावरती. मागील चेंडूवरती मोठा फटका समोरच्या दिशेने. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता. नऊ चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेतील हा नियम आहे. त्यामुळे या 9 धावांचा पाठलाग तळवणे क्रिकेट संघाला करावा लागेल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर भेदक गोलंदाजी, निर्धाव चेंडू आणि सातत्याने ते विकेट आता मिळवावे लागतील. या सामन्यादरम्यान वेदा परिस्फोट मातून क्रिकेट संघाच्या गोलंदाज तरच कमबॅक होईल या सामन्यादरम्यान. समोरून जर पाहिलं तर प्रतीक आणि मुन्नाची देखील चांगली फलंदाजी या सामन्यात. पुढे टाकलेला चेंडू कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रतीकडून. बॅटची बाहेरील कडा वेगवान चेंडू जर पाहिला तर शॉर्ट थर्डमॅनला ज्या ठिकाणी सागिक धावसंख्येला पुढे पडे. हा निर्बंध घोषांकी क्षेत्र 1 धाव आहे चेंडूवरती मेल. घोषांकी क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकेरी धावेने सागिक धावसंख्या 24 या धावपलकावरती. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. वरती ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला राजेशच्या विरोधात. याही फ्रंटफूटचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरला फटका. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न झेल साडे, परंतु यावेळी प्रयत्न थोडेसे कमी पडतायत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे ओलांडेल. सीमारेषा निघालाय चौकार. मिळतील धावा 4 फलंदाज बुलढाणा आणि या एका गड्याच्या मोबदल्यात विजयासाठी 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पाठलाग पहिल्या डावामध्ये गोलंदाजांची चांगली कामगिरी, चांगलं प्रदर्शन आणि त्यानंतर या धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजींची देखील कमालीची फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करणारी फटकेबाजी या सामन्यादरम्यान. चांगला चेंडू यावेळी जर पाहिला तर अलिमन बाउन्सच्या खेपट्टीतील अगदी खांद्याच्या जवळून चेंडू विकेट किपर विनय पावणोजी यांच्या हातात स्थिरावलाय चेंडू. अंतिम चेंडू निर्धाव या निर्धाव चेंडूने सागिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावपलकावरती. विजयासाठी 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता या सामन्यात. आणि अंतिम षटकादरम्यान वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघाकडून कोणता गोलंदाज असेल हे पाहावं लागेल, कारण या गोलंदाजाला 6 चेंडूवरती 4 धावा रोखायच्या. प्रतीक आणि मुन्ना या बॅटरला या 6 चेंडूवरती या 4 धावा बनवायच्या आहेत या सामन्यात विजय मिळवण्यासाठी. आजच्या या 3ऱ्या दिवसातील पहिला सामना वेदा परिस्फोट मातोंड विपक्ष आई माऊली तळवणे या 2 दिग्गज आणि बलाढ्य संघादरम्यान हा सामना. पहिल्या इनिंग दरम्यान धावासाठी संघर्ष, परंतु दुसऱ्या डावामध्ये या 32 धावांचा पाठलाग सुपा पुढे बनवलाय. तळवणे क्रिकेट संघांच्या या फलंदाजीने चांगले क्रिकेट, संयम आणि त्याचबरोबर खराब चेंडूवरती मोठे फटके हे देखील मैदानात खेळले आणि त्याचमुळे हा सामना 32 धावांचा पाठलाग करत असताना पुढे सोपा बनलाय मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा संघाकडे जर आपल्याला आपल्या टॉससाठी यायचंय, हे षटक संपल्यानंतर आपण जर टॉससाठी उपस्थित झाला तर नक्कीच आपल्यावरती पेनल्टी ही देखील दिली जाईल. त्यामुळे हे षटक संपण्या अगोदर आपण टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर या प्रतिस्पर्धी संघाकडे जर हा उपस्थित होतोय टॉससाठी. पहिला चेंडू लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय फलंदाज प्रतीक. याला थोडासा जर पाहिला तर सरप्राईज करणारा चेंडू, बीट करणारा चेंडू. 5 चेंडू विजयासाठी 4 धावांची अजून आवश्यकता. हाफ ट्रॅकर चेंडू, पुलचा फटका, स्क्वेअर लेगला खेळला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. विकेट मिळताना पाहायला मिळते बबल नाईक या गोलंदाजाला अंतिम देश षटक. आणि या देश षटकात 4 धावांचा बचाव. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती प्रतीक या बॅटरची विकेट. सलामीचा फलंदाज ज्याने सुरुवात आपल्या संघासाठी आक्रमक आणि संयमीरित्या केली होती. प्रतीक यावेळी झेलबादच्या बाद होतोय, बनतोय डगआउटचा शिकार. विजयासाठी 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता.
त्याच्या अगोदर हे षटक संपण्याच्या अगोदर टॉस साठी यायचंय. बबल नाईक याने जर हा सामना आपल्या संघाला विजय करून दिला तर सुदेश गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येते. बबलने अशा परिस्थितीत आपल्या संघाला विजय देखील कित्येक वेळा करून दिलाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. सामना आता रोचक आणि रोमहर्षक. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती रन. आडवा बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर शरीराचा वेध घेणारा 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सामना आता दिला तर यावेळी लेग ब्रेक चेंडू फ्रंट फुटचा वापर करून मोठ्या फटक्याचा प्रयत्न. अजून एक विकेट. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. प्रतीक माघारी परतल्यानंतर बबल याची गिरकी घेणारे चेंडू फलंदाजांना पूर्णपणे गिरकी घेणारे पाहायला मिळतात. चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. लेग ब्रेक ही फलंदाजाला खेळ थोडंसं आता कठीण बनलंय बबलच्या विरोधात. दाजी गावडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक येतं जर प्रज्वलने हा सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी. प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाजी गावडे भाऊजींकडून प्रज्वलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. उभादांडा क्रिकेट संघ आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं. हे षटक संपण्या अगोदर अंतिम आपल्यासाठी हा कॉल असेल. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती प्रज्वल. बबल नाईक याची जर पाहिले तर कमालीची गोलंदाजी अंतिम षटका दरम्यान. अशा परिस्थितीतून आपल्या संघाला कित्येक वेळा या गोलंदाजाने बाहेर काढले. विजय मिळवून दिला आपल्या संघाला आणि पुन्हा एकदा ती करामत करत असताना बबल नाईक हा गोलंदाज पाहायला मिळतो. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. प्रज्वल सज्ज झालाय स्ट्राईक एंडवरती. यावेळी थोडंसं रनअप मध्ये जर पाहिलं तर रिधम चुकलाय. गोलंदाज बबल नाईक याने स्वतःला थांबवलंय. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या नजरा भिडल्या. यावेळी बॅटची बाहेरील कडा संधी विकेट साठी. अजून एक विकेट. संकेत याने झेल टिपलाय. फ्लाइंग स्लिपला तैनात. पुढे पडे कौतुकास्पद गोलंदाजी आपल्या संघासाठी. 5 चेंडू निर्धाव ज्यामध्ये 2 विकेट देखील आणि आता समीकडे 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जो सामना पूर्णपणे सोपा बनला होता. आई माऊली तळवणे क्रिकेट संघाला 6 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. अशा शर्यतीला बबल नाईक याची चमत्कारिक गोलंदाजी. मॅजिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नक्कीच चमत्कार हे कमी घडत असतात आणि त्यातील हा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये आज या मुरारवाडीच्या क्रीडांगणावरती बबल नाईक करताना पाहायला मिळतोय. लेग ब्रेक चेंडू कमालीची गोलंदाजी. लेग ब्रेक चेंडू खेळ कठीण बनले फलंदाजाला. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये मुन्ना याची साथ देण्यासाठी. अमित याला आता मोठा फटका खेळावा लागेल कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे अमित याला चौकार किंवा षटकार खेचावा लागेल या सामन्यात. दाजी गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जे आहे फलंदाजासाठी. सामना जिंकून दिला आपल्या संघाला तर 500 रुपयाचं पारितोषिक अमित या बॅटरसाठी देखील. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जो सामना जर पाहिला तर आई माऊली तळवणे क्रिकेट संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला होता होती या सामन्यावरती तळवणे क्रिकेट संघाची. त्या सामन्यात गोलंदाज बबल नाईक याचे चमत्कारिक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू निर्धाव ज्यामध्ये 2 विकेट देखील आणि आता समी चेंडू 4 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती अमित. अंतिम चेंडू आडवा बॅटने फटका खेळाय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1च धाव अंतिम चेंडूवरती आणि या सामन्यात
वेदा परिस्फोट बातोड क्रिकेट संघाने एक रोमांचक सामना जिंकलाय या स्पर्धेतील जर पाहिलं तर कमी धावसंख्येचा